मॉर्निंग. चला आता झाली तयारी स्विमिंगला जायची. विरेंचं आवरले, चालू आहे आता. समजत नाही बघा बाहेरचं वातावरण. आज पाऊस तर नाही आहे, अंधार भरपूर आहे. गुड मॉर्निंग. चाललो आहे आम्ही आता स्विमिंगला. आज तर काय पाऊस नाही आहे, वातावरण चांगलं आहे, पण आज वारं भरपूर सुटलं आहे. जय श्रीराम. आज आता त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची. बघू आता काय काय प्रॅक्टिस करून घेतात त्याचे स्ट्रोक्स थोडे चुकत आहेत, स्ट्रोक्स करेक्ट करायचे. शेविंग झाली आहे, आता आम्ही चाललो आहे घरी. लगेच विरेंचं आवडायचं विरेंना, त्याला लगेच स्कूल आहे 7 वाजता. एवढी धावपळ आहे ना काय सांगायचं. आता पाऊस झालाय चालू थोडा थोडा. लेट्स सी काय होते आता दिवसभर पावसाचं. चालू आहे CNG भरायला. भली मोठी लाईन आहे, खूप लांब लचक लाईन आहे. खूप आता किती वेळ लागते, नाही म्हटलं तरी अर्धा तास जातो. खरं नाही. थोड्यात पाऊस झाला काय, सकाळपासून रिमझिमच पाऊस चालू आहे. एवढं ट्रॅफिक जाम झाले. आता मी माझ्या विमाननगरच्या ऑफिसवरून निघालोय, 10 मिनिटं आधी मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय. स्लो मुव्हिंग आहे, मरणाचं ट्रॅफिक आहे. आता इथून मला कात्रजला जायला नाही म्हटलं तरी रोजचा तसं बघायला गेलं तर 1.5-2 तास लागतो. आता या ट्रॅफिकमध्ये काय होते आज काय माहिती. बघू आता कुठपर्यंत ट्रॅफिक आहे, मला अपडेट देतो. तशी वाड्याच्या कॉलेजच्या चौकात पोहोचलोय. बहुतेक अर्धा तास झाला असेल. वाड्याच्या चौकात आहे इथून अजून पोहोचायला. कधी निघते बाहेर काय सांगता येत नाही. प्रचंड ट्रॅफिक जाम आहे, प्रचंड अवघड झाली सगळी परिस्थिती. पुण्यामध्ये मरणाचं ट्रॅफिक आहे, गाड्या भरपूर आहेत बाहेरच्या पुण्यातल्या, त्यामुळे काय सांगता येत नाही. सगळीकडे खाली वरच्या ब्रिजवरती, खालच्या ब्रिजच्या खाली सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. आता वाड्या कॉलेजच्या ब्रिजच्या वर आहे आम्ही. इथून अजून रास्तापेठेत मला जायचं आहे, सुमिताला घ्यायचं आहे. रास्तापेठेत जायला मला अजून नाही म्हटलं तरी 20 मिनटं लागतील. असं जर ट्रॅफिक राहिलं तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण होईल. वाडिया कॉलेज सोडलं का पूर्ण रस्ता पुढे मोकळा आहे. वाडिया कॉलेजपर्यंत जेवढे ट्रॅफिक जाम होतं काय विचारताच सोय नाही. मला वाटलं होतं की अजून 20-25 मिनटं लागतील मला रास्तापेठेत जायला, पण इथलं ट्रॅफिक बघून असं वाटतंय 10 मिनटं पोचून जाईल मी रास्तापेठमध्ये. इथून पुढे मग कात्रज. बघा आता विधान भवनपासून रास्तापेठेमध्ये गणेशपेठेमध्ये यायला जवळजवळ नाही म्हटलं तरी 15 मिनटं गेलीच माझी. चालू आहे आता इथून आमची अजून कसरत चालू आहे.
कात्रजपर्यंत. बघू आता काय ट्रॅफिक लागते काय नाही ते.